थंबनेलला पाहिल्याप्रमाणे चपातीवर अंडं टाकून तर पहा अगदी बरोबर आहे. अगदी योग्य पद्धतीची रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून बघा. इथं 2 अंडी घेतलीत आणि इथं बाकीचे साहित्य घेतले. एक कांदा कट करून घेतला आहे, कोथिंबीर, सिमला मिरची एक घेतली बिया काढून आणि एक टोमॅटो कट करून घेतला आहे. तर आता आपल्याला यापासून छान असा भन्नाट पदार्थ बनवायचा आहे. लहान मुलांना काही मोठ्यांनासुद्धा आवडेल असा छान असा चमचमीत आपण पदार्थ बनवणार आहोत. तर रेसिपी पूर्ण पहा. तर इथे एक मोठं भांडं घेतले, त्याच्यात 2 अंडी फोडून घेतल्यात आणि याच्यात सर्व अशा भाज्या आपण कट करून घेतलेल्या टाकून घेतल्यात. याच्यात 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकायची. मी तर तिखटवाली टाकलेली आहे. तुम्ही कमी तिखटवाली टाकली तरी चालेल, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. इथं छोटा चमचा हळद घेतलेली आहे. अगदी चवीला भन्नाट असा हा पदार्थ लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे 1 चमचा मीठ टाकून घेतले आणि याचं छान असं मिश्रण करून घेतले अंड्याचं बघा. ह्याच्यात सर्व भाज्या असं मिक्स करून घेतल्यात. तर या पद्धतीचं मिश्रण बनवलेलं आहे. तर आपल्याकडे कायम गव्हाचं पीठ कणिक मळलेली असते ती राहिलेली असते बघा एका चपातीची तरी. तर असंच नसेल तर मळून करा आणि छान असं नसेल चपातीचं पीठ तर तुम्ही शिल्लक राहिली एखादी चपाती असेल तर त्याचं बनवलं तरी चालेल. तर मी छान अशी चपाती लाटून घेतली आणि एक छान असा तवा गरम करून घेतला आहे बघा. गॅस चालू केला, तवा गरम केला आहे आणि तव्यावरती ही चपाती टाकून घेतली. तर मोठी बनवलेली आहे छान अशी ही चपाती. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साईज करू शकता. तर आता एक कमी गॅस करून आपल्याला छान अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजूनी. तर हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. मुलं नक्की आवडीने खातील आणि परत परत हाच पदार्थ बनवायला लावतील. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते. तर असं छान असं सर्व बाजूने आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची बघा. तुमच्याकडं चपातीचं पीठ नसेल ना तर शिल्लक राहिलेली सकाळची वगैरे चपाती असेल तर त्याचं बनवलं तरी चालतं. तर तेल लावून घेतले छान असं आणि मी भाजून घेते दोन्ही बाजूने चपाती छान अशी. तर कमी गॅसवरती मी चपाती भाजून घेणार आहे. असं 2 ते 3 मिनटासाठी मी चपाती छान अशी भाजून घेतलेली आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. एक साईड छान अशी आपण भाजून घेतली आहे चपातीची. आता दुसऱ्या साईडने भाजून घेते बघा. तर अशी खरपूस भाजून घेतलेली आहे. आपण अंड्याचा पराठा बनवणार आहोत. तर हे मिश्रण याच्यावरती टाकून घेतले. छान असं सर्व बाजूने आपल्याला एकसारखं ओतून घ्यायचं आहे बघा हे मिश्रण. तर मी चमच्याने असं छान अशा भाज्या वगैरे आहेत ना त्याच्यामुळे पसरवून घेते सर्व चपातीवरती. तर एकदा तुम्ही असा पराठा करून बघा, चवीला अगदी भन्नाट लागतो. आणि हा पराठा मी थोडासा असा क्रिस्पी बनवून घेतला आहे बघा. कमी गॅसवरती असं क्रिस्पी बनवलं आहे. अगदी पिझ्झासारखी याची चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर हा पराठा मोठ्यांनासुद्धा आवडेल असा चवीला एकदम भन्नाट असा लागतो. तर सर्व बाजूनी पसरून घेतल्यात भाज्याचं मिश्रण वगैरे. तर छान असं परतून घेऊया. अगदी गुबगुबीत हा पराठा बनवून तयार होतो आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि मुलांना टिफिनला वगैरे नाश्त्याला वगैरे जर काही द्यायचं सुचत नसेल तर असा पराठा बनवा आणि मुलांना द्या. मुलांनाही नक्की आवडेल. तर सर्व बाजूनी बघू शकताय, सर्व बाजू मी मोकळ्या करून घेतल्या त्याच्या. छान अशा कडा त्याच्या सुटलेल्या आहेत बघा. तर असं सर्व बाजूनी मी तव्यापासून हा पराठा असा सोडवून घेतलेला आहे. चिकटत वगैरे काही नाही, पण मी क्रिस्पी बनवलेला आहे बघा. तर आता पलटवून घेते. तर बघू शकता छान मस्त असा हा पराठा बनवून तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांनाही नक्की आवडेल. तर आता दुसरी बाजू मी तव्यापासून सोडवून घेते बघू शकता. तर चिकटत वगैरे काही नाही पराठा हा. छान असा आपण कमी गॅसवरती भाजून घेऊयात. जे अंड्याचं मिश्रण वगैरे आहेत ना, भाज्या वगैरे आहेत छान अशा
भाजतील. तर बघू शकता खूप छान असा पराठा लागतो. अगदी पिझ्झासारखी याची फिलिंग येते बघा. पिझ्झा खाल्ल्यासारखं वाटतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना नक्की आवडेल. तर हा पराठा आपला बनून तयार झालेला आहे. जर तुम्हाला क्रिस्पी नको असेल, मऊ पाहिजे असेल तर लवकर पलटवा. त्याच्यामुळं काय होईल, पराठा आपला मऊ बनेल आणि त्याचा रोल वगैरे बनेल. तर असा तुम्हाला जर रोल करून द्यायचा असेल ना मुलांना, तर तुम्ही असं मऊ बनवा. मी तर क्रिस्पी बनवला आहे कारण मुलांना मी घरात खायला देणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.